नमस्कार मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आपल्या चॅनलची थीम म्हणजे लर्न इंग्लिश थ्रू मराठी. आणि आजचा टॉपिक म्हणजे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आता प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे साध्या आणि सरळ भाषेमध्ये आपण कसं समजायचं, तर त्याचीसुद्धा एक व्याख्या आहे आणि त्याचीसुद्धा एक त्यालाच आपण काय म्हणतो, डेफिनेशनसुद्धा म्हणू शकतो. आता व्याख्या बघा. एखादी क्रिया भूतकाळामध्ये म्हणजेच पास्ट टेन्समध्ये, एखादी क्रिया भूतकाळामध्ये म्हणजेच पास्ट टेन्समध्ये सुरू होऊन ती क्रिया अजूनही सुरूच आहे. म्हणजेच एखादी क्रिया भूतकाळामध्ये सुरू होऊन ती क्रिया अजूनही सुरूच आहे असा अर्थ व्यक्त करण्यासाठी चालू पूर्ण वर्तमान काळाचाच म्हणजेच प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा उपयोग करतात. पुन्हा एकदा वाचूया. एखादी क्रिया भूतकाळामध्ये म्हणजेच पास्ट टेन्समध्ये सुरू होऊन ती क्रिया अजूनही सुरूच आहे असा अर्थ व्यक्त करण्यासाठी चालू पूर्ण वर्तमान काळाचा म्हणजेच प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा उपयोग करतात. आता याच्यामध्ये एक अपवाद आहे. अपवाद नाही म्हणता येत, त्याला एक कन्सेप्ट म्हणू शकतो आपण. जसं की ब्रॅकेटमध्ये मी दिलेलं आहे बघा. अजूनही सुरूच आहे. आपल्या डेफिनेशन काय म्हणते? अजूनही सुरूच आहे ती क्रिया, बरोबर. पण अजूनही सुरूच आहे म्हणजे ती क्रिया बोलताना सुरूच असली पाहिजे असं नाही. अजूनही सुरूच आहे म्हणजे ती क्रिया बोलताना सुरू असलीच पाहिजे असं गरजेचं आहे का? नाही आहे. पण अशा गोष्टी फक्त कधी कधी घडतात. नेहमीसाठी आहे का? नाही आहे, बरोबर. आलं लक्षामध्ये. नेक्स्ट बघा, स्ट्रक्चर. स्ट्रक्चर म्हणजेच फॉर्म्युला. फॉर्म्युला कसा आहे? सब्जेक्ट, हॅव बीन, हॅज बीन, व्हर्ब प्लस आय एन जी ऑब्जेक्ट. सब्जेक्ट, हॅव बीन, हॅज बीन, व्हर्ब प्लस आय एन जी ऑब्जेक्ट. आलं लक्षामध्ये. आता हे झालं स्ट्रक्चर आणि हे झालं त्याची व्याख्या. आता हे तर आपल्याला समजलं. पण आपल्याला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हे पूर्णपणे समजण्यासाठी त्याच्यावर काही सेंटेन्स म्हणजेच वाक्य बघणंसुद्धा गरजेचं आहे. तर आपण आता वाक्य बघूया काही. तर पहिलं सेंटेन्स बघा. तो मला गेल्या 8 दिवसापासून विचारत आहे, बरोबर. तो मला गेल्या 8 दिवसापासून विचारत आहे म्हणजेच ही हॅज बीन आस्किंग मी फॉर लास्ट 8 days. ही हॅज बीन आस्किंग मी फॉर लास्ट 8 days. आलं लक्षामध्ये. नेक्स्ट बघा. मी हे पुस्तक गेल्या 8 दिवसापासून वाचत आहे. मी हे पुस्तक गेल्या 8 दिवसापासून वाचत आहे म्हणजेच आय हॅव बीन रीडिंग धिस बुक फॉर लास्ट 8 days. आय हॅव बीन रीडिंग धिस बुक फॉर लास्ट 8 days. नेक्स्ट आहे. ते माझी मदत माझ्या लहानपणापासून करीत आहे म्हणजेच दे हॅव बीन हेल्पिंग मी. हेल्प म्हणजे मदत करणे, त्याला आपण आय एन जी लागला, बरोबर. दे हॅव बीन हेल्पिंग मी सिन्स माय चाइल्डहूड. दे हॅव बीन हेल्पिंग मी सिन्स माय चाइल्डहूड. चाइल्डहूड म्हणजे लहानपणापासून. आलं लक्षामध्ये. नेक्स्ट बघा. ते सकाळपासून फक्त खेळत आहेत. ते सकाळपासून फक्त खेळत आहेत म्हणजे दे हॅव बीन जस्ट प्लेईंग. दे हॅव बीन जस्ट प्लेईंग सिन्स मॉर्निंग. दे हॅव बीन जस्ट प्लेईंग सिन्स मॉर्निंग. आलं लक्षामध्ये. नेक्स्ट बघा. सीता त्याची 4 तासापासून वाट बघत आहे. सीता त्याची 4 तासापासून वाट बघत आहे म्हणजे सीता हॅज बीन वेटिंग फॉर. वेटिंग म्हणजे वाट बघणे. आलं लक्षामध्ये. सीता हॅज बीन वेटिंग फॉर हिम फॉर 4 hours. सीता हॅज बीन वेटिंग फॉर हिम फॉर 4 hours. आलं लक्षामध्ये. आता तुम्हाला इथं प्रश्न पडला असेल, आपण कुठं फॉर यूज केलं, कुठं सिन्स यूज केलं. आलं लक्षामध्ये. तुम्हाला हे तुम्ही थोडं कन्फ्यूज झाले असाल. तर कन्फ्यूज होण्याचं काही कारण नाही. तर त्याचा एक कन्सेप्ट आहे बघा. आता 8 days. 8 days आपण मोजू शकतो. 1 2 3 4 असं पण त्याला मोजू शकतो ना, कारण की ते काउंटेबल आहे, आपण ते मोजू शकतो. चाइल्डहूड मोजू शकतो का आपण? चाइल्डहूड आपण मोजू शकत नाही. असं पण म्हणतो का माझं 1 बालपण, 2 बालपण असं म्हणत नाही ना आपण, कारण की ते मोजू शकतो, तेव्हा अनकाउंटेबल आहे. आलं लक्षामध्ये. जे काउंटेबल आहे तेव्हा आपण फॉर यूज करायचा, जेव्हा अनकाउंटेबल असते तेव्हा सिन्स यूज करायचा. बघा तिथं पहिलं एक्झाम्पल बघा. ही हॅज बीन आस्किंग मी फॉर लास्ट 8 days. 8 days मोजण्यासारखे आहेत म्हणून आपण काय केलं? फॉर यूज केलं. आता थर्ड एक्झाम्पल बघा. दे हॅव बीन हेल्पिंग मी सिन्स माय चाइल्डहूड. बरोबर. सिन्स हे अनकाउंटेबल आहे, बरोबर की नाही, म्हणून आपण ते सिन्स यूज केलं. आलं लक्षामध्ये. आता काही
नकारार्थी आणि पण काय करीत आहे. तू येथे सकाळपासून काय करीत आहे, हे झालं प्रश्नार्थी वाक्य. लक्षामध्ये. आता याला पण इंग्लिशमध्ये कसं म्हणू, जसं की व्हॉट हॅव यू बीन, व्हॉट हॅव यू बीन डुईंग हिअर, हिअर म्हणजे इथे. सिन्स मॉर्निंग, व्हॉट हॅव यू बीन डुईंग हिअर सिन्स मॉर्निंग. लक्षामध्ये. नेक्स्ट बघा, तो मला सकाळपासून काय विचारत आहे, तो मला सकाळपासून काय विचारत आहे, हे सुद्धा काय झालं प्रश्नार्थी वाक्य. म्हणजेच व्हॉट हॅज ही बीन, व्हॉट हॅज ही बीन आस्किंग मी सिन्स मॉर्निंग, व्हॉट हॅज ही बीन आस्किंग मी सिन्स मॉर्निंग. लक्षामध्ये. नेक्स्ट बघा, मी गेल्या 2 वर्षापासून त्यांच्यासोबत काम नाही करीत आहे, मी गेल्या 2 वर्षापासून त्यांच्यासोबत काम नाही करीत आहे, हे काय झालं नकारार्थी वाक्य झालं. हे काय झालं नकारार्थी वाक्य. म्हणजेच आय हॅव नॉट बीन, आय हॅव नॉट बीन वर्किंग विथ देम, वर्किंग विथ देम, त्यांच्यासोबत म्हणजे देम, राईट, विथ देम फॉर लास्ट 2 इयर्स. बघा 2 इयर्स म्हणू शकतो म्हणून आपण फॉर यूज केलं. आता तुमच्या लक्षात आलं असेल व्यवस्थित. लक्षामध्ये. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, तू 2 वर्षापासून कोणता फोन वापरत आहे, तू 2 वर्षापासून कोणता फोन वापरत आहे. म्हणजेच विच म्हणजे कोणता, विच फोन यू हॅव बीन यूजिंग फॉर 2 इयर्स, विच फोन यू हॅव बीन यूजिंग फॉर 2 इयर्स. लक्षामध्ये. नेक्स्ट बघा, आम्ही 1 वाजतापासून अभ्यास नाही करीत आहे, आम्ही 1 वाजतापासून अभ्यास नाही करीत आहे. म्हणजेच वी हॅव नॉट बीन, वी हॅव नॉट बीन स्टडिंग सिन्स 1 o'clock, सिन्स 1 o'clock. नेक्स्ट बघा, आम्ही 2 तासापासून अभ्यास नाही करीत आहे, आम्ही 2 तासापासून अभ्यास नाही करीत आहे. म्हणजेच वी हॅव नॉट बीन स्टडिंग फॉर 2 hours, वी हॅव नॉट बीन स्टडिंग फॉर 2 hours. आता तुम्ही 5व्या आणि 6व्या एक्झाम्पलमध्ये थोडे कन्फ्यूज झालेले असाल. जसं की आता बघा 1 o'clock, तुम्हाला असा प्रश्न पडू शकतो की बाबा आपण तर 1 2 हे काउंट करू शकतो ना आपण, तरी पण आपण इथं सिन्स का घेतलं. आपण इथं काउंट करण्याबद्दल बोलत नाही, कारण की आपण 1 o'clockची फक्त एक पोझिशन नाही का डिस्कस करतोय, बरोबर. आपण फक्त काय करतोय इथं 1 o'clockची एक पोझिशन डिस्कस करतो, म्हणजे एक वाजतापासून. लक्षामध्ये. इथं तुमच्या लक्षात येईल व्यवस्थित. बघा आता हे बघा, पहिल्या घड्याळामध्ये तुम्ही बघू शकता, जसं की 1 वाजतापासून आम्ही अभ्यास नाही करीत आहोत, वी हॅव नॉट बीन स्टडिंग सिन्स 1 o'clock. आता जर पण इथे 3 वाजेपर्यंत बघा, 3 वाजेपर्यंत आम्ही अभ्यास केला का, नाही केला समजा, म्हणजे 1 वाजतापासून ते 1 ते 2 1 तास, 2 ते 3 पुन्हा 1 तास, म्हणजे हे किती झाले 2 तास झाले. लक्षामध्ये. याला आपण कसं म्हणू शकतो, तेव्हा आपण फॉर वापरू शकतो, जसं की वी हॅव नॉट बीन स्टडिंग फॉर 2 hours. लक्षामध्ये. तुमच्या लक्षात आता आलं असेल व्यवस्थित. पुन्हा काय एक्झाम्पल बघा, तो तुझी मदत तुझ्या बालपणापासून करीत आहे का, बरोबर. तो तुझी मदत तुझ्या बालपणापासून करीत आहे का. म्हणजेच हॅज ही बीन हेल्पिंग यू सिन्स युअर चाइल्डहूड, हॅज ही बीन हेल्पिंग यू सिन्स युअर चाइल्डहूड. आलं लक्षामध्ये. तो तुझी मदत तुझ्या बालपणापासून करीत आहे का, म्हणजे हॅज ही बीन हेल्पिंग यू सिन्स युअर चाइल्डहूड. नेक्स्ट बघा, तू येथे सकाळपासून काम करीत आहे का, तू येथे सकाळपासून काम करीत आहे का. म्हणजे हॅव यू बीन वर्किंग हिअर, हिअर म्हणजे इथे, वर्क म्हणजे काम करणे, त्याला ING लावला आपण, म्हणजेच काम करत आहे का. म्हणजे हॅव यू बीन वर्किंग हिअर सिन्स मॉर्निंग, हॅव यू बीन वर्किंग हिअर सिन्स मॉर्निंग. लक्षामध्ये. नेक्स्ट बघा, ती तुला सोमवारपासून विचारत आहे का, ती तुला सोमवारपासून विचारत आहे का. म्हणजेच हॅज शी बीन आस्किंग यू, हे झालं प्रश्नार्थी वाक्य. म्हणजेच हॅज शी बीन आस्किंग यू सिन्स मंडे, हॅज शी बीन आस्किंग यू सिन्स मंडे. आपण इथे सिन्स का घेतलं, कारण की मंडेपासून म्हटलं ना आपण. असं म्हटलं का की 4 दिवसापासून 5 दिवसापासून असं काउंटेबल आहे का, नाही. सध्या ते फक्त आपण मंडेपासून म्हणतो, म्हणून आपण सिन्स घेतलं. आलं लक्षामध्ये. नेक्स्ट बघा, मी 4 वर्षापासून काम करीत नाही आहे का. हे बघा, हे निगेटिव्ह पण आहे आणि प्रश्नार्थीसुद्धा वाक्य आहे. 9वं बघा, हॅवंट आय बीन वर्किंग फॉर 4 years, हॅवंट आय बीन वर्किंग फॉर 4 years. हॅवंट म्हणजेच आपण हॅव नॉटला हॅवंटसुद्धा लिहू शकतो, तुमच्या लक्षात आलेलं असेल. म्हणजेच मी 4 वर्षापासून काम करीत नाही आहे का, म्हणजेच हॅवंट आय बीन वर्किंग फॉर 4 years. आलं लक्षामध्ये.
नेक्स्ट बघा, मी तुला 8 दिवसापासून काय सांगत आहे. आता कधी कधी आपण म्हणतो ना, आपण जेव्हा आपण कोणाशी बोलत असतो तर तेव्हा आपण म्हणू शकतो की मी तुला 8 दिवसापासून काय सांगत आहे, तुला माहीत आहे का, असं म्हणतो ना. पण त्या टाईपचं वाक्य जेव्हा आपल्याला इंग्रजीमध्ये बोलायचे असतात तेव्हा आपण कसं बोलू. तर बघा, 10वा एक्झाम्पल, मी तुला 8 दिवसापासून काय सांगत आहे, म्हणजेच व्हॉट आय हॅव बीन टेलिंग यू. व्हॉट आय हॅव बीन टेलिंग यू फॉर 8 डेज. व्हॉट आय हॅव बीन टेलिंग यू फॉर 8 डेज. आलं लक्षामध्ये. तर आजचे जे वाक्य होते ते खूप मोठे मोठे होते. तुम्ही थोडेसे घाबरून गेलेले असतील, पण घाबरायचं तसं काही चिंता नाही. कारण की जेव्हा आपण असे मोठे मोठे वाक्य प्रॅक्टिस करू तेव्हा आपल्याला हे येऊनच जातील. तर त्याच्यामुळे चिंता करायचं काही कारण नाही. दररोज प्रॅक्टिस करा. आणि एवढं आपण जे व्हिडिओमध्ये सेंटेन्स घेतो तर तेवढे पुरेसे नाहीत, कारण की आपल्याला जास्त सेंटेन्सची प्रॅक्टिस करणेसुद्धा गरजेचं असते. तर त्याच्यामुळे आपण दररोज सेंटेन्सची प्रॅक्टिस केली पाहिजे. व्हिडिओ बघा, व्हिडिओनंतर सेंटेन्स तयार करून बघा आणि ते सेंटेन्स तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवू शकता, जेणेकरून मी त्याला चेकसुद्धा करू शकेल. जर तुमचं सेंटेन्स बरोबर असेल तर मी त्याचं कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला लाईक देईल. जर तुमचं सेंटेन्स कुठे चुकलेलं असेल की मला असं वाटेल बाबा इथं काहीतरी आपण बरोबर करायला पाहिजे, तेव्हा मी तुम्हाला रिप्लायसुद्धा करेल त्याच्यावर, म्हणजे करेक्ट करून. आलं लक्षामध्ये. तर आजसाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. या व्हिडिओची माहिती सर्वांकडे पोचावी, म्हणजे सर्वांना या व्हिडिओचा फायदा व्हावा. तुमचे मित्र असतील, तुमच्या मैत्रिणी असतील, तुमची फॅमिली असेल, तुमचा फ्रेंड सर्कल असेल, सर्वांकडे शेअर व्हावा. सर्वांना या व्हिडिओचा फायदा व्हावा, त्या अनुषंगाने तुम्ही याला शेअरसुद्धा करू शकता. आणि अशाच व्हिडिओंची नोटिफिकेशन मिळण्यासाठी तुम्ही व्हिडिओला सबस्क्राईबसुद्धा, म्हणजे चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करू शकता. आलं लक्षामध्ये. आजसाठी एवढंच. थँक्यू फॉर वॉचिंग.